कमाल आहे. अरे सकाळपासून हिला 20-25 वेळा कॉल लावलाय पण हिचा नंबरच नॉट रिचेबल येतोय. संध्याकाळ होत आली. काही कळेल असं झालंय. संजय, अरे मागच्या आठवड्यात झालेल्या सुरत फॅशन शोचा पोर्टफोलिओ तू अजूनही क्लायंटला पाठवला नाहीये. अरे कालची डेडलाईन होती. अरे क्लायंट इथे मला मेसेज आणि कॉल करत बसलाय रे. ते काही नाही, आजच्या आज त्याला तो पोर्टफोलिओ जायला हवा. आणि आपल्याला पुढच्या आठवड्यात पुण्याला जायचंय. एका ऍड एजन्सीचं फोटोशूट आहे. ते कळवीन मी तुला नंतर. आधी सांगितले ते काम कर. हॅलो प्रिया, अक्षय बोलतोय. अगं तुला नंदिनीचा काही कॉल किंवा मेसेज आलेला का ग सकाळपासून? नाही. अगं मी तिला सकाळपासून फोन लावतोय पण तिचा नंबरच नॉट रिचेबल येतोय का? नाही ठीक आहे, तिचा कॉल आला की मी कळवतोच तुला. हेलो, हाँ अक्षय बोल रहा हूँ. आप कौन? नैनीताल पुलिस स्टेशन? हाँ हाँ, नंदिनी सुरवे. हाँ मैं उनका मुंबई से फ्रेंड बोल रहा हूँ. व्हाट्सएप पे मैसेज देखिए. मतलब देखिए आप साफ साफ बताएंगे हुआ क्या है? नंदिनी! सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून आनंद यात्री पश्चिम मुंबई विभाग सविनय सादर करीत आहोत एकांकिका विरह. लेखक आणि दिग्दर्शक स्वप्नील सोनवडेकर. कलाकार अपर्णा अभि, संध्या सोंडे आणि स्वप्नील सोनवडेकर. संगीत आणि नेपथ्य सुदीप ठोसर. प्रकाश योजना आनंद केळकर. सादर करीत आहोत एकांकिका विरह विरह विरह. आणि तुला सांगतो, जसं तिला कळलं की तो माझा पर्सनल नंबर नसून माझा व्हॉट्सअप नंबर आहे, माझा ऑफिसचा नंबर आहे, तेव्हा तिचा चेहरा पाहण्यासारखा झालेला. पण बघ ना, माझ्यासाठी स्कॉटलंड वरून खास स्कॉच घेऊन आली आहे. हो, एक मात्र खरं, दिसायला मात्र सुंदर होती. एक वेळ मला देखील वाटलेलं की तिला माझा पर्सनल नंबर देऊनच टाकायला हवा होता. हो का? आणि मग मी तुझा जीव नसता का घेतला? आणि नंतर तिचा पण. बापरे. मला तर वाटतं माझ्या हातून तुझ्या एखाद्या मैत्रिणीचा खूनच होईल. आजच्या पार्टीत नुसती चिकटत होती तुला, असं वाटत होतं एक ठेवून द्यावी तिच्या. मॅडम, असा स्वप्नातही विचार करू नका बरं. अरे क्लायंट आहे ती माझी. केवळ एका पोर्टफोलिओसाठी 2 लाख रुपये मोजलेत तिने. आणि फॅशन फोटोग्राफर म्हटल्यावर या सगळ्या गोष्टी आल्याच ग. आणि बाय द वे, तू एक गोष्ट विसरतेस का की मी तुझ्याच कंपनीत फॅशन फोटोग्राफर म्हणून काम करतोय. मिस श्वेता प्रधान, व्हीपी ऑफ द आरके स्टुडिओ. हो हो माहित आहे मला, बट स्टील नाही आवडत मला कुणी तुझ्या इतकं जवळ आलेलं. मला सांग,
तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे रे. विश्वास नाही तो मला माझ्या प्रारब्धावर. गेली 15 वर्ष छळलंय बघ या नशिबाने, थट्टा केलीये. आता ना अक्षय, हे मन कुठलंही जोखीम घ्यायला नाही धजावत रे. अरे कंपनीत लाखोंची उलाढाल करणारी ही श्वेता प्रधान नात्यांची गणित मात्र फार विचार करून सोडवते बघ. प्रेम, विश्वास, आनंद हे शब्द जेव्हा पानांवर चालणाऱ्या काळ्या मुंग्यांप्रमाणे भासू लागलेले ना, तेव्हा तो माझ्या आयुष्यात आलास आणि माझ्या आयुष्याला एक नवीन वळण मिळालं. काय ग, तू आज एवढी इमोशनल का झालीयस? पार्टीत वोडका जरा जास्तच झालेला दिसतोय हा. अगं, तू म्हणतेस की मी तुझ्या आयुष्यात आल्यामुळे तुझं हरवलेलं सुख तुला पुन्हा मिळालं. पण खरं तर शेवटच्या घटका मोजणाऱ्या माझ्या आयुष्यात प्राण फुकणारी तू माझ्यासाठी एखाद्या एंजल सारखी आहेस. श्वेता, आपल्या दोघांचाही भूतकाळ हा फार वेदनादायी होता. आपण एकमेकांच्या आयुष्यात आलेलं त्या समाजाला पटणारं नव्हतं ग. मग ते तुझ्या आणि माझ्या वयातलं अंतर असो किंवा आपल्या आर्थिक आणि व्यावसायिक डेझिग्नेशनचा फरक, पण या समाजाच्या संकुचित विचारधारेला झिडकारून मला सांग, आपण एकत्र आलोच ना ते का? आपला एकमेकांवर असणारा विश्वास आणि प्रेम यामुळेच ना. आणि तसं पण ना, मी माझं आयुष्य अर्पण केलंय तुला असं समज. ते नको रे असं बोलूस. तू असं माझ्या ऋणात राहिलेलं मला नाही आवडणार. आणि तू का आता इतकं इमोशनल झालायस? मी विचारू का आता तुला, पार्टीतली जॅक डॅनियल की रेड लेबल? श्वेता, तुला नाही कळणार मी असं का म्हणालो ते. नंदिनीचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर मी पूर्णपणे डिप्रेशन मध्ये गेलेलो ग. माझं दारू पिण्याचं प्रमाण वाढलेलं, कामात दुर्लक्ष झालेलं, त्याच्यामुळे नवीन असाइनमेंट्स मिळणं बंद झालं. नंदिनीच्या आठवणीत जुरून मी स्वतःची दूरअवस्था करून घेतलेली. खूप प्रेम करायचंस ना तिच्यावर? प्रेम? मुळात हा शब्दच खूप छोटा वाटू लागला होता आम्हाला. तुला सांगितलं ना तर अतिशयोक्ती वाटेल, पण अगदी आम्ही किती कामात व्यस्त असलो तरी देखील आम्ही सतत एकमेकांच्या संपर्कात असायचो. कधी फोन कॉल करून तर कधी व्हिडिओ कॉल करून. आणि यामुळेच ना आम्हाला आमचे मित्रमंडळी रोमिओ जुलियट नावाने चिडवायला लागलेले. कधी दो दिल एक जान काय, कधी लैला मजनू काय, काय काय नावाने चिडवायचे. पण तुला सांगू, आम्ही एकत्र असलो ना की कुठलाही कंपूत रमायचो ग. किती वर्ष एकत्र होतात तुम्ही? 7 वर्ष. 7 वर्ष एकत्र होतो आणि त्यातली 2 वर्ष लिव्ह इन मध्ये राहत होतो. याच घरात. 7 वर्ष खूप मोठा काळ आहे हा. अर्थातच. आणि तुला सांगू, त्या 7 वर्षात आमचं एकदाही भांडण झालं नाही. हा, अधूनमधून खटके उडायचे, पण हे आजकालच्या प्रेमी युगलांसारखी तुंबळ युद्ध ठरवून देखील जमली नाही. आणि काय करायची रे ती? आय मीन, कुठे होती जॉबला? आणि तिचे आवडीनिवडी काय होत्या तिच्या? इंटिरियर डिझायनर होती ती. तिने ना स्वतःचा बिझनेस सुरू केलेला ग. या घरात असणारी एक एक वस्तू तिचीच निवड आहे. अगदी हा माझा स्टुडिओ देखील तिनेच डिझाईन केलाय. तिला छान कविता लिहायची. एक उत्तम कवयित्री होती ती. तिने ना तिच्या स्वतःच एक पुस्तक देखील प्रकाशित केलेलं, हळूवार मनाची शाई. एवढंच नाही, उत्तम सुगरण देखील होती. थोडक्यात काय, मॅडम ऑलराऊंडर होत्या. या घरात असलेल्या प्रत्येक वस्तूत तिच्या आठवणींची चमक आहे ग. ती गेल्यानंतर या घरातलं घरपण देखील गेलं. पण तिचा अपघात नक्की झाला कसा? आय मीन,
मला अनेकदा तुला हा प्रश्न विचारावा वाटायचा, पण नंदिनीचं नाव निघालं की तू खूप इमोशनल होतोस. एक वेगळाच अक्षय समोर पाहायला मिळतो. त्यामुळे मी कधीच इतकं खोलात जाऊन तुला काही विचारलं नाही. पण मला खरंच जाणून घ्यायचंय की तिचा अपघात नक्की झाला कसा. आजही तो दिवस आठवला ना श्वेता, तर हातापायांना थरथरी येते, जीभ सुकते. नैनितालला गेलेली ती तिच्या मैत्रिणीसोबत फिरायला 10 दिवसांसाठी. पहिल्यांदा माझ्यापासून इतकी दूर. आधीच 7 दिवस लोटलेले. त्या दिवशी ना तिकडच्या एका लोकल मार्केट मधून तिने माझ्यासाठी स्वेटर खरेदी केलेलं. फार आवडीने दाखवत होती ग ते मला व्हिडिओ कॉलवर. या डोळ्यांनी टिपलेले तिचे ते शेवटचे छान चित्र, तिचा शेवटचा व्हिडिओ कॉल. दुसऱ्या दिवशीच्या सकाळपासून मी तिला अनेक वेळा फोन लावला, पण तिचा नंबरच नॉट रिचेबल येत होता. त्या दिवशी संध्याकाळी नैनिताल पोलीस स्टेशन मधून फोन आला. तिच्या अपघाती मृत्यूची बातमी मला कळली. अगं, ज्या बसने ती प्रवास करत होती ती बस पुलावरून नदीत कोसळली ग. कोणी म्हणून नाही वाचलं त्या प्रवासात, कोणी नाही वाचलं. पुढे काय झालं? नंदिनीच्या कुटुंबाचं. अक्षय, तू तिथे गेलेलास? मी तिथे तात्काळ जाण्याचा प्रयत्न केलेला, पण अगदी दुसऱ्या दिवशी देखील तिकडच्या जवळपासच्या विमानतळची एकही फ्लाईट अवेलेबल नसावी हे नवल होतं ग माझ्यासाठी. मला तिथे पोहोचायलाच 2 दिवस लागले. तोपर्यंत तिचा भाऊ तिथे पोहोचून तिची अंत्यविधी उरकून मोकळा झालेला. तो तिथे कसा पोहोचला, त्याने तिथे जाऊन तिचं काय केलंय मला काहीच माहित नाही ग. इथे परत आल्यानंतर मी तिच्या भावाला अनेक वेळा फोन केला. नंदिनी बद्दल घडलेली घटना जाणून घ्यायचा प्रयत्न केला, पण जेव्हा केव्हा त्याला फोन करायचो तो माझा फोन कट करायचा. एकदा तर थेट त्याच्या घरीच गेलेलो, पण मला समोर बघताच त्याने दरवाजा लोटून घेतला. नंदिनी आणि मी लिव्ह इन मध्ये राहत होतो ना, म्हणून खूप तिरस्कार करायचा का तो. अजूनही करतोच म्हणा. अगं, पण नंदिनी बद्दल बोलायला एक शब्दही तो तयार नव्हता. हे एवढं सगळं घडलं आणि याची मला अजिबात कल्पना नव्हती. आपल्या व्यक्तीचा असा विरह फार जिव्हारी लागतो बघ. असं वाटतं कोणीतरी आपल्या हक्काची वस्तू आपल्यापासून ओरबाडून घेतलीये. श्वेता, जेव्हा आपल्या आयुष्यात एखादी व्यक्ती एवढी छान असते ना, मग ती देवाला पण आवडू लागते ग. आणि मग तो अक्षरशः हिरावून घेतो ती व्यक्ती आपल्याकडून निष्ठुरपणे, दैत्यासारखं. तो धक्का पचवताना माझी दैना झाली. सगळे म्हणत होते सांभाळ स्वतःला, सगळं काही ठीक होईल. आणि मी मात्र वाट पाहत होतो सगळं काही ठीक होण्याची, माझ्या हृदयाला झालेली जखम बरी होण्याची. पण मागच्या जन्मी काहीतरी महापाप किंवा महापराध केला असावा की ती जखम अश्वत्थामाच्या जखमेप्रमाणे झाली ग. ती वरवर जरी सुकलेली दिसली तरी आतून तशीच ओली होती. तुझ्या डोळ्यात पाणी. मी म्हणूनच हा विषय टाळत असते. नंदिनीचं नाव निघालं की तुझ्या हसऱ्या चेहऱ्याच्या रेषा अशा पुसल्या जातात आणि मला नाही आवडत तुला असं उदास पाहायला. चल आज बघू, एक गोड स्माइल दे, नाहीतर मी गाणं गाऊन दाखवे ना. आणि तुला तर माहीतच आहे की मी किती सुरेल गाते ते. नको, दुसरी कोणती शिक्षा दे, पण हसू दिसू नकोस प्लीज. किती दुष्ट आहेस ना तू. श्वेता, नंदिनीच्या अपघाती मृत्यूनंतर मी हसणं विसरून गेलेलो ग. पण तू आयुष्यात आलीस आणि सगळं काही पूर्वपदावर झालं. अक्षय, अरे खरं तर तू माझ्या आयुष्यात आलास आणि माझ्या आयुष्याच्या कृष्णधवल चित्रफितीत रंग भरलेस. महेशने आमचा 8 वर्षाचा संसार मोडला. कुणा एका परस्त्रीसाठी तो मला सोडून
कायमचा लंडनला निघून गेला. अरे काय कमी होते माझ्यात? दिसायला सुंदर होते, नोकरी करत होते, घर सांभाळत होते. पण मला ना अक्षय आई व्हायचं होतं, पण त्याला बाप व्हायची इच्छा नव्हती. 8 वर्षाच्या आमच्या संसारात 5 वर्ष तो माझ्याशी प्रतारणा करत होता आणि मला कळलंच नाही रे. मूर्ख होते मी आणि तो निर्भीड. आणि नंतर सत्य जेव्हा उघडकीस आलं, त्यानंतर तर तो हे सगळं उघडपणे करू लागला. आणि मग काही महिन्यातच मी विभक्त व्हायचा निर्णय घेतला. पण तुला एक सांगू श्वेता, तू आजही महेशला विसरलेली नाहीयेस. महेश तुझ्याशी एवढं चुकीचं वागून देखील आजही तुमच्या पहिल्या लग्नाचे फोटो तुझ्या घराच्या भिंती सुशोभित करत आहेत. अक्षय, पुस्तकांवर धूळ जमा झाल्याने त्यातल्या सुंदर कथा कधी बदलत नसतात. आणि त्या फ्रेम आमच्या लग्नाच्या पहिल्या वर्षीच्या आहेत. त्या सुखद आठवणी आजही माझ्या मनात ओल्या आहेत. त्यानंतर मी पुढे स्वतःला कामात इतकं झोकून दिलं की महेशची आठवण काढायला काय किंवा स्वतःची दुखणी रडायला माझ्याजवळ वेळच नसायचा. तो तिथे त्याचं आयुष्य आनंदात जगत होता आणि मी मात्र इथे एक निरस जीवन जगत होते. आणि मग आमच्या कंपनीच्या एका फोटो सेशनच्या दरम्यान ओळख झाली ती तुझ्याशी. आठवतंय ना मला, BMW कारच्या ऍडचं फोटोशूट होतं ते लोणावळ्याला. मोस्ट टॉप मेल फिमेल मॉडेल हायर केलेले तुमच्या ऍड एजन्सीने. काय तो भव्य सेट, काय तो तामझाम, माय गॉड. त्यावेळी एकटक पाहत होते मी तुला. समोर असणाऱ्या त्या सुंदर चेहऱ्यांचे तू फोटो काढत होतास. आणि नकळत स्वतःच एक खोटं हास्य फेकायचा समोरच्यावर. तर पहिल्या भेटीतच मला तुझ्याबद्दल इतकं कुतूहल निर्माण झालं ना. मला आजही आठवतंय 15-1 मिनिटांची आपली ती चहा घेता घेता झालेली भेट. त्या 15-1 मिनिटाच्या संभाषणातलं एक एक वाक्य तुझं माझ्या मनाला भिडणारं होतं. असं वाटत होतं तुला ऐकत राहावं. केवळ आणि केवळ तुला जास्तीत जास्त भेटता यावं म्हणून मी पुढचे 3ही प्रोजेक्ट तुलाच देऊन टाकले. अच्छा, आणि मला वाटलेलं की तुला माझं काम आवडलंय त्यामुळे ते 3 प्रोजेक्ट तू मला दिलेस. तुझ्या कामाबद्दल तर काही शंकाच नाही रे. पृथ्वी एक कला आहे तर त्याचे साक्षीदार तुझ्यासारखे फोटोग्राफर. काही नाही ग, आम्हा फोटोग्राफरच्या हातात असणारा कॅमेरा आहे ना, केवळ माध्यम आहे ग. लोकांच्या आठवणींना कैद करून त्याचा सौदा करतो आम्ही. पण शेवटी दृष्टी कुठे विकत घेता येते ग. आता बघ ना, तेव्हा माझ्याकडे काहीच काम नव्हतं. माझ्याकडचे पैसे संपलेले. तेव्हा जर ते 3 प्रोजेक्ट तू मला दिले नसतेस तर कदाचित माझ्याकडे आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नसता ग. हे काय रे तुझं सारखं तेच तेच. अरे तुझं नाव अक्षय आहे, विसरलास का? रागवलीस का? सॉरी. आणि थँक्यू सो मच फॉर कमिंग इन माय लाईफ अँड मेकिंग माय लाईफ ब्युटिफुल. अक्षय, तुला एक विचारू? विचार. नंदिनी इतकं नाही, पण थोडं जरी माझ्यावर प्रेम केलं असशील ना तर मला कधी सोडून तर नाही ना जाणार. अक्षय, खूप प्रेम करते रे मी तुझ्यावर. तुझ्यापासून पण जर विरह आला ना, अक्षय प्रॉमिस मी यू विल बी ऑलवेज देअर विथ मी टिल माय लास्ट ब्रेथ. श्वेता, असा अवकाळी पाऊस यावेळी नको अक्षय. थांब इथेच. काम कुणाच ठाऊक, पण माझ्या हृदयाची धडधड वाढते.
गोष्टीची चाहूल तर नाही ना? काही अनपेक्षित बिनपेक्षित घडणार नाही. आता बाहेर एवढा छान पाऊस पडतोय. डोंट यू थिंक इट्स रोमॅन्टिक? चल, काहीतरी काय वेळ लागलाय का तुला? हो, वेळ लागलाय ते तुझ्या प्रेमाचा. एक प्रेमाने वेडे झाले ते कळले नाही. एक फुलले फूल सुकले. एक कोमेजून गेले तरीही ते जळले नाही. आतुरता ओढी शेवटची ओढी हृदयाने हृदयाचे घर हे उजाडले. सुख कळले कळले सुख कळले 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 कसले सुर जुळले. हॅलो, हॅलो हॅलो अक्षय, मी नंदिनी बोलते. अक्षय, 2 वर्षात तुझ्यासोबत एवढं सगळं होईल आणि तू काही असे निर्णय घेशील असं वाटलं नव्हतं मला. नंदिनी, कसं समजवू ग तुला? तुझ्या आठवणीत माझी काय अवस्था झाली होती ते. माझ्याकडे बघ, तेव्हाचा मी आणि आताचा मी, माझ्या चेहऱ्यात झालेला बदल तुला दिसत नाहीये? 2 वर्षात तुझा चेहराच काय, तू पण बदलला आहेस. आधी तुझ्या डोळ्यात मला विश्व दिसायचं, पण आज ह्या डोळ्यात ते विश्व हरवल्यासारखं वाटतंय रे. नंदिनी, कसं समजवू ग तुला? अगं, तुझ्या अपघाती मृत्यूची बातमी कळल्यानंतर या जगात मी स्वतःलाच हरवून बसलेलो. तेव्हा श्वेताने मला सांभाळलं. श्वेता आणि मी एकत्र राहतो ते गेले 4 महिन्यापासूनच. अक्षय, अरे केवळ 1.5 वर्षात मुहान झालास तू. त्या दिवशी त्या नदीत बस कोसळताना जे डोळे मिटलेले ते उघडले कासोलच्या एका सरकारी हॉस्पिटलमध्ये. बरेच महिने कोमात होते रे मी, पण जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा सर्वात पहिलं ओठांवर येणारं नाव हे अक्षय होतं. दीदी, खरं तर ना माझ्या डोक्यात प्रश्नांचं मोहोळ उठलंय का? बरंच काही बोलायचंय तुझ्याशी, पण यावेळी मला सुखावणारी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे तू सुखरूप आहेस, तू हयात आहेस. सुरुवातीला वाटलेलं ग की तू परत येशील, अक्षरशः भास व्हायचे मला. पण जसजसा काळ लोटू लागला तसं तू परत येण्याची आशाच या मनाने. इतके दिवस या कारणासाठी देवारातल्या देवाला कोसत होतो ग मी. असं म्हणतात, एखाद्याची इच्छाशक्ती दांडगी असेल ना, तर त्या व्यक्तीसमोर निसर्गच काय तर देव देखील हात टेकतो. आणि माझी इच्छाशक्ती म्हणजे तूच आहेस रे, नाहीतर कोण आहे माझे या जगात तुझ्याशिवाय? तो माझा भाऊ, ज्याला माझ्या असल्या नसल्याने काही एक फरक पडत नाही. आई वडिलांनी
तो खूप वर्ष आधीच या जगाला निरोप दिला. माझं सर्वस्व, माझं जग, माझा विश्व हे सगळं तूच आहेस रे. आणि माझं जगच माझ्यासोबत नसेल तर मी जगून तरी काय करू? यापेक्षा त्या दिवशी देवाने एकतर हा अपघातच घडवून आणायला नको होता, किंवा मला ते दिसण्याने परत तरी द्यायला हवं होतं. नंदिनी, नको ग असं बोलू. अगं जिभेवर सरस्वती विराजमान असते, शब्द विचारपूर्वक वापर. मग काय बोलू मी अक्षय? आणि तू मला शब्द विचारपूर्वक वापरायला सांगतोय? अरे तुझ्या वचनांना, तुझ्या शब्दांचे विस्मरण पडले. असो, निदान माझ्या वस्तूंनी तरी या घरातली जागा हरवलेली नाहीये. अरे ही फ्रेम आपण गोव्याला फिरायला गेलेलो तेव्हा घेतलेली ना. आणि हा आपल्या दोघांचा फोटो देखील तिकडचाच आहे. बापरे, किती घाबरत होतास तू स्कुबा डायव्हिंग आणि पॅरासेलिंग करायला. माझा हात असा घट्ट पकडून ठेवला होतास, भित्रा कुठचा. ए, भित्र नाही, ऍक्रोफोबिया आणि क्लॉस्ट्रोफोबिया होता मला. जीव घुसमटणं म्हणजे काय हे कळलं तू सोबत नसताना. तेव्हा ह्याच प्रेमशी गप्पा मारत बसायचो. खरं म्हणतात ना, एखाद्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल तर अशक्य गोष्टी देखील शक्य होतात एखाद्या जादूप्रमाणे. तुझ्या इच्छाशक्तीमुळे मी तुझ्या जवळ आले हे खरंय, पण आता तू फक्त माझा कुठं राहिलायस अक्षय. माझ्या डोळ्यात बघ अक्षय, का अजूनही तो अक्षय सापडत नाहीये मला. तुझे डोळे वृक्ष वाटू लागले आहेत रे. तुझ्या डोळ्यात माझ्यावर असणारं प्रेम शोधावं लागतंय मला. काय म्हणालीस तू? तुला माझे डोळे वृक्ष वाटू लागलेत? तुला माझ्या डोळ्यात तुझ्यासाठी असणारं प्रेम शोधावं लागतंय? अरे जा जाऊन आपल्या मित्रमंडळींना विचार की अगं तू सोबत नसताना तुझ्या आठवणीत हे डोळे मुकपणे कसे रडलेत ते. चालता चालता, बोलता बोलता, हसता हसता अचानक आलेली तुझी आठवण डोळ्यांना नेहमीच भिजवून गेलीये ग. आणि तू म्हणते की तुझे डोळे वृक्ष वाटू लागलेत. तुला तुला तुझ्या डोळ्यात प्रेम शोधावं लागते. माझं आजही तुझ्यावर तेवढंच प्रेम आहे. अक्षय काय करू मी या तुझ्या प्रेमाचं? माझ्या वाट्याचं हे प्रेम पुन्हा परिस्थितीने हिसकावून घेतलंय रे. जिजाशी तिच्या स्वतःच्या नवऱ्याने संबंध तोडले, जी तुझ्यापेक्षा वयाने मोठी आहे. जर तिला नवीन सोबती शोधायचा होतास तर तुलाच का शोधणार आहे तिने? तिच्या वयाचे कोणी भेटले नाही का तिला? आणि तू देखील अशा स्त्रीला जागा दिलीस? तुला कळत नाहीये का अक्षय? तिने तुला तिच्या जाळ्यात ओढलं आणि तू देखील गाफील सावध असल्यासारखा शिकार झालास. काय म्हणालीस तू? तू काय बोलतेस ते तुला तरी कळतंय का? अगं श्वेता नसती ना तर हा अक्षय तुझ्या समोर जिवंत उभा नसता, हे लक्षात ठेव. तुझ्या अपघाती मृत्यूनंतर नैराश्य आलं होतं मला. डिप्रेशनच्या शेवटच्या पायरीवर होतो मी. अगं तेव्हा श्वेताने सांभाळलं का मला? तेव्हा नाही आली कोणी माझ्या वयाची स्त्री माझं दुःख समजायला. मी तुला सगळं काही श्वेताबद्दल खरं खरं सांगितलं, कारण मला तुझ्यापासून काही लपवायचं नव्हतं. पण तिला न भेटता, तिच्याशी न बोलता तू अशा प्रकारे तिला जज करशील आणि तिच्याबद्दल असं बोलशील असं वाटलं नव्हतं. तू असं तिच्याबद्दल बोलायला नको होतस नंदिनी. बोलू दे तिला अक्षय, मोकळं होऊ दे. श्वेता, तू सगळं ऐकलं? तिच्याकडून ना मी तुझी माफी मागतो. अगं तिलाच कळत नाहीये ती काय बोलते ते. काय म्हणालीस तू नंदिनी? मी अक्षयला माझ्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, त्याची शिकार केली. नंदिनी, अगं शिकाऱ्यांचे 2 गट असतात. एक ते जे पोटासाठी करतात आणि दुसरे छंद म्हणून.
अगं एका नामांकित कंपनीची व्हाईस प्रेसिडेंट आहे मी, त्यामुळे माझी आर्थिक परिस्थिती खूप चांगली आहे आणि छंद जोपासण्यासाठी माझ्याकडे कामापुढे वेळच नाही. राहिला प्रश्न वयाचा, तर हृदयाला कुठे ग वयाचे आकडे कळतात. हे मन फार हट्टी असतं बघ, नाही ऐकत कोणाचं. माझ्याही मनाने माझं नाही ऐकलं जेव्हा मी अक्षयला भेटले. श्वेता, रिअली सॉरी. अक्षय, येते मी, आपण बोलू नंतर. थांब नंदिनी, पळवाटा माणसाला कधीच कुठल्या निर्णयापर्यंत नेत नाही, मग त्या कायद्याच्या असो की आयुष्याच्या घटनांच्या. बरोबर म्हणालात तुम्ही श्वेता. पळवाटा कधीच माणसाला एखाद्या निर्णयापर्यंत पोहोचवत नाही, पण हा निर्णय घ्यायचा हक्क अक्षयने माझ्यासाठी ठेवलाय कुठे? बोल अक्षय, हा निर्णय मी घेऊ शकते? तुझे अबोल ओठ स्पष्ट उत्तर देत आहेत रे, पण मला ऐकायचंय तुझ्याकडून. काय निर्णय घेतला आहेस तू? कोणासोबत राहणार आहेस तू? माझ्यासोबत की श्वेतासोबत? माझा अंत नको पाहूच अक्षय, काहीतरी बोल रे. असा मख्ख चेहरा करून नको उभा राहूस. अक्षय अरे, हीच ती वेळ आहे, तुला निर्णय घ्यावाच लागेल. मला माहित आहे हा निर्णय घेणं तुझ्यासाठी खूप कठीण आहे, पण तुझ्या निर्णयाने मनाची घालमेल तरी थांबेल रे. किती सहज आहे ना तुम्हा दोघींना म्हणणं अक्षय निर्णय घे. तुम्हा दोघींना एक गोष्ट कळतेय का की माझा निर्णय तुम्हा दोघींपैकी कोणा एकीचं मन तोडणार. तुम्हा दोघींपैकी पुन्हा एकीला विरह भोगावा लागणार. अरे या सगळ्यात आपल्या तिघांची काही चूक नाहीये, पण तरी देखील कुणाला एकाला विरह भोगावं लागणारच ना. तुम्हाला वाटतंय ना तेवढं सोपं नाहीये हा निर्णय घेणं माझ्यासाठी. मला थोडा वेळ हवाय. अक्षय, मला माहित आहे ऋण फेडण्यात फार व्यवहारी आहेस तू. हृदयाच्या सौद्यात देखील हा नियम काटेकोरपणेच पाळशील. आज तुझ्याकडे पाहून मला माझीच एक कविता आठवली. मनाचा थांग तुझ्या सध्या लागत नाही, डोळ्यात तुझ्या ते प्रेम सध्या दिसत नाही. पाहून मला सध्या स्मित तुझे खुलत नाही. दिलेल्या वचनांना सध्या शब्द तुझे जुळत नाही. भेटी तू घटके दुरकतोस, माझ्यासाठी वेळ तुला मिळत नाही. का समजत नाहीये तुला? कसं समजावू तुला? तुझ्या मनात माझी जागाच मला दिसत नाही. अक्षय, का कोणास ठाऊक तुझ्याकडे पाहून असं वाटतंय ना की तू आधीच निर्णय घेऊन मोकळा झालायस रे. की तू जे करतोय ना ही फक्त औपचारिकता आहे. तुझा निर्णय जो काही असेल, पण एक सत्य कधीच बदलू शकणार नाही की नंदिनी तुझ्याशिवाय कुणा दुसऱ्यावर प्रेम कधीच करू शकणार नाही. नंदिनी,
वेडा होतास ना तू अक्षय. माझ्यासाठी, माझं ऋण फेडण्यासाठी तू माझ्यासोबत राहण्याचा निर्णय घेतलेलास. माझ्यासाठी स्वतःच्या प्रेमाचं बलिदान द्यायला निघालेलास. पण इथे तू मला जिंकलंस. आजपर्यंत प्रेमाच्या प्रत्येक स्पर्धेत तूच जिंकत आलेलास रे. पण आज मी जिंकले. हो, मी जिंकले. तुला हरून आज मी जिंकले. अक्षय, तू फक्त शरीराने माझा झालेलास, पण तुझ्या हृदयाच्या प्रत्येक स्पंदनावर फक्त नंदिनीचं नाव होतं. एखाद्याच्या हृदयाची मालकी जर पैशाने विकत घेता आली असती ना, तर या श्वेता प्रधानने आपले सगळे पैसे तुझ्या हृदयावर लावले असते. अक्षय, तू म्हणालेलास ना की तू माझा ऋणी आहेस, तर तुला हे ऋण तुझ्या पुढच्या जन्मी फेडावंच लागेल. या जन्मी मी तुला नंदिनीचं होऊ दिलं, पण पुढच्या जन्मी तू फक्त माझा असशील, फक्त माझा. तुझा विरह हे मन कसं सहन करेल माहित नाही, पण मी आज प्रेमात जिंकली आहे अक्षय. तू नंदिनीच्या विरहात देखील प्रेम केलंस, पण मी मात्र तुझ्या प्रेमासाठी तुझ्यापासूनच कायमचा विरह घेतला. प्रेम प्रेम असतं समुद्रासारखं, कुणाच्या नशिबी लाट तर कुणाच्या नशिबी काठ. प्रेम भरलेल्या ढगांसारखं, मन रिमझिम पावसाच्या धारा, मन अवकाळी पावसाच्या गारा. प्रेम मुठीतल्या वाळूसारखं, कधी भरलेली तर कधी सरलेली. पण प्रेम असतं प्रेमासारखंच, काही विरहातही प्रेम करतात, तर काही प्रेमासाठी विरह घेतात.